सत्य सनातन धर्म या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा पक्ष पंधरवडा किंवा महालय या नावाने ओळखला जातो. पितरांना उद्देशून त्यांना सद्गती मिळावी यासाठी आपण या कालावधीमध्ये श्राद्ध करतो. मग आता श्राद्धाचं नेमकं महत्त्व काय आहे? श्राद्ध करण्यामागचा इतिहास काय आहे? श्राद्ध केल्याने आपल्याला काय लाभ होतात? एवढंच नाही तर श्राद्ध विधी या 15 दिवसाच्या कालावधीमध्येच का करावा यामागचं सर्व काही शास्त्र आपण समजून घेणार आहोत. भाद्रपद कृष्ण पक्षातील प्रतिपदा या प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंतचा हा जो 15 दिवसाचा कालावधी आहे, तर या कालावधीमध्ये आपण श्राद्ध विधी करतो. मुळात श्राद्ध हा शब्द श्रद्धा या शब्दावरूनच आलेला आहे. पितरांनी म्हणजेच आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे जे काही केलेलं आहे त्याची परतफेड करणं तर शक्य नाही, परंतु त्यांनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना स्मरून श्रद्धेने जे जे काही आपण करणार आहोत त्या सर्वांचा समावेश या श्राद्धामध्ये होणार आहे. श्राद्धविधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार आहे आणि त्याला वेद काळाचा आधार देखील आहे. आपल्या कुटुंबातील पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केले आहे त्याचे ऋण फेडणे अशक्य आहे. तरी देखील त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून आपण जे कर्म करतो त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध म्हणजे आपल्या पितरांचे कृतज्ञतेने स्मरण करणे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे. पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या घरी येतात. पितृपक्षात एक दिवस पितृतर्पण केल्याने संपूर्ण वर्ष ते तृप्त राहतात. प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्ध हीच श्रद्धा आहे. पितृपक्षात श्राद्ध करून पितृऋण फेडूया आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळवूया. श्राद्ध विधी हा मुळात हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा आचार आहे आणि त्याला शास्त्राचाही आधार आहे. ब्रह्मपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे, देश काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत् पितनु उद्दिश्य विप्रेभ्यो दत्तम श्राद्ध मुदारुतम. याचा अर्थ असा की देश, स्थळ, काळ यांना अनुलक्षून श्रद्धेने आणि विधीने पितरांना स्मरून आपण जे काही करणार आहोत, ब्राह्मणांना अन्नदान करणार आहोत, तर यालाच आपण श्राद्ध असे म्हणणार आहोत. पक्ष पंधरवड्यामध्ये श्राद्ध करण्याचं काय महत्त्व आहे ते आपण समजून घेऊया. आपल्या लक्षात आलं असेलच की श्राद्ध विधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार आहे. एवढंच नाही तर महालयामध्ये श्राद्धविधी करावं असं शास्त्रवचन देखील आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांचे वडील म्हणजे राजा दशरथाच्या श्राद्धविधी केल्याचा उल्लेखही रामायणामध्ये आढळून आलेला आहे. आपले आजी आजोबा किंवा आई वडील ज्या तिथीला मृत पावले असतील त्या तिथीला आपण श्राद्ध करतोच. म्हणजे समजा एखादी व्यक्ती अश्विन कृष्ण पक्षातील द्वितीयेला मृत पावली असेल तर आपण अश्विन कृष्ण पक्षातील द्वितीयेला त्या व्यक्तीसाठी श्राद्धविधी करतोच. त्याला आपण वर्षश्राद्ध म्हणतो. म्हणजे त्या व्यक्तीला सद्गती मिळण्यासाठी सहाय्य होते. परंतु महालयामध्ये श्राद्धविधी केल्यामुळे आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळण्यासाठी सहाय्य होते. या कालावधीमध्ये रजतमांचे यमलहरींचं प्राबल्य वाढलेलं असतं आणि या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण एक दिवस जरी श्राद्ध केले
तरी आपले सर्व पितर या श्राद्धविधीमुळे वर्षभर तृप्त होतात. एवढंच नाही तर पृथ्वीच्या वातावरण कक्षेमध्ये त्यांना येण्यास सहाय्य होते. अशा प्रकारे या कालावधीमध्ये आपण श्राद्धविधी केल्याने आपल्या पितरांनाही त्याचा लाभ होतो. या कालावधीमध्ये आपण केलेल्या श्राद्धविधीमुळे पितृऋण फेडण्यास सहाय्य होते. ते कसे तर ते आता आपण समजून घेऊया. प्रत्येक व्यक्तीवर 4 प्रकारचे ऋण असतात. देवऋण, समाजऋण, ऋषीऋण आणि पितरऋण. त्यापैकी पितरांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्यांचे ऋण फेडणं तर तसं आपल्याला शक्य नाही. परंतु मंत्रोपचारासकट जेव्हा आपण श्राद्धविधी करतो, या मंत्रातील सूक्ष्म शक्तींमुळे आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी त्यांना शक्ती मिळते. आणि अशा प्रकारे या मंत्रोपचारासकट जेव्हा आपण हविर्भाग करतो तेव्हा पितरांना सद्गती मिळण्यास सहाय्य होते आणि अशा प्रकारे पितृऋण फेडण्यास आपल्याला मदत होते. श्राद्धविधी न केल्यावर त्याचा काय परिणाम होतो ते आता आपण समजून घेऊया. शक्यतो देवकार्य किंवा पितृकार्य हे टाळू नये. श्राद्धविधी केलं नाही तर आपला अभ्युदय होतो असं भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेलं आहे. अभ्युदय होतो म्हणजे नेमकं काय होतो तर आपली व्यावहारिक प्रगती होत नाही. श्राद्धविधी किंवा पिंडदान न केल्यामुळे आपले पितर हे नरकात जातात आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून आपली व्यावहारिक प्रगती होत नाही. श्राद्धविधी केल्यामुळे पितृदोष दूर होण्यास सहाय्य होते. सध्या कुटुंबामध्ये कोणी मृत झाल्यास त्या व्यक्तीचं श्राद्ध केलं जात नाही, तेव्हा त्या व्यक्तीच्या पुढच्या गती मिळण्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि अशा प्रकारे त्या अतृप्त लिंगदेहामुळे आपल्याला जे त्रास होतात, आपल्या पूर्वजांमुळे आपल्याला जे त्रास होतात तर त्याला आपण पितृदोष असे म्हणणार आहोत. सध्या कमी अधिक प्रमाणात सर्वांना हे पितृदोष असतात. आपल्याला पितृदोष आहेत का नाही हे आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेली व्यक्तीच आपल्याला सांगू शकते. अशी व्यक्ती जर आपल्याला भेटली नाही तर अशी काही लक्षणे आहेत, त्या लक्षणांवरून आपण ते जाणून घेऊ शकतो की आपल्याला पितृदोष आहेत का नाही. मग आता आपण पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत तर ती आपण समजून घेणार आहोत. विवाह न होणे, विवाह झाल्यास पतिपत्नींचे न जुळणे, पतिपत्नींचे जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, गर्भधारणा झाल्यास मूल वेळे अगोदर जन्माला येणे किंवा विकलांग जन्माला येणे. एवढेच नाही तर लहानपणीच बालकांचा मृत्यू होणे. यासारखे विविध लक्षणं. एवढेच नाही तर विविध शारीरिक आजार, दारिद्र्य ही सर्व पितृदोषाची लक्षणे आहेत. श्राद्धविधी केल्यामुळे आपले पितर संतुष्ट होतात व पितृदोष कमी होण्यास सहाय्य होते. श्राद्धविधीबरोबर आपण श्री गुरुदेव दत्त असा दत्तगुरूंचा नामजप केल्यामुळे आपल्या पितरांना सद्गती मिळण्यास सहाय्य होते. एवढेच नाही, आपल्याला होत असलेल्या पूर्वजांच्या त्रासांपासून आपले रक्षण होते. त्यामुळे या कालावधीमध्ये आपण प्रतिदिन कमीत कमी 1 ते 2 घंटे श्री गुरुदेव दत्त असा नामजप सर्वांनी करावा. त्यामुळे दत्तगुरूंची कृपा आपल्यावर होऊन आपल्या पूर्वजांना सद्गती मिळण्यास सहाय्य होते.